गरिबीमुळे थांबले नाही शिक्षणाचे स्वप्न। मेहनतीच्या बळावर मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांनी 10वीच्या परीक्षेत दाखवली कमाल। अमरावतीतील चपराशीपुरा येथील मनपा उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 13च्या विद्यार्थ्यांनी शाळेत नाव उज्ज्वल केलं आणि त्यामागे आहेत जिद्द, संघर्ष आणि शिक्षणाचा प्रामाणिक प्रयत्न। मनपा शाळा क्रमांक 13 चपराशीपुरा परिसरातील एक शाळा जिच्याकडे कोणी फारसं लक्ष दिलं नव्हतं, परंतु गेल्या वर्षापासून शाळेचा चेहरा मोहरा पूर्णतः बदलण्यात आला आहे। मुख्याध्यापिका चित्रा खोब्रागडे यांच्या पुढाकाराने शाळेतील प्रत्यक्ष वर्ग रंगविण्यात आला आहे। महापुरुषांच्या नावाने वर्गाला ओळख मिळाली आणि प्रत्येक कक्षा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी सज्ज करण्यात आली आहे। शिक्षणात शिस्त आणि गुणवत्तेचा नवा अध्याय लिहिला गेलाय। या शाळेतील 10वीचा वर्ग प्रथमच सुरू करण्यात आला होता आणि पहिल्याच वर्षी 17 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। त्यातील काही विद्यार्थ्यांची कहाणी हृदयाला भिडणारी आहे। अस्मिता रणजित इंगळे हिने 80% गुण मिळवत पहिला क्रमांक पटकाविला आहे। अस्मितांच्या वडिलांचं निधन हृदयविकाराच्या झटक्यानं झालं आहे। आई घरकाम करून घर चालवत होती, परंतु अस्मिता शिकत राहिली जिद्दीने। माझे नाव अस्मिता रणजित इंगळे। माझी आता 10वी झाली। काल निकाल लागलेला 10वीचा, त्यात मला 80% मिळालेत। मी पहिलीपासून तर 10वीपर्यंत या शाळेत शिकली आहे आणि या शाळेतल्या म्हणजे पूर्ण स्टाफने खूप छान मार्गदर्शन केले आहेत मला पहिलीपासूनच। आणि वडील लोक काय करतात? आणि मला वडील नाही आहेत। माझे पप्पा म्हणजे माझे वडील 5 वर्ष झाले, त्यांची डेथ झालेली आणि माझी मम्मी कामाला जाते। तन्वी शरद उके 70% गुण। वडील मजुरी करतात, परंतु तन्वीने कोणतीही शिकवणी न लावता मेहनतीने अभ्यास केला आणि मिळवला यशाचा मान। माझं नाव तन्वी शरद उके। मी इथं 10वीला आहे। माझे पप्पा ठेकेदार आहेत आणि मी या शाळेत पहिली 10वीपासून आहे आणि आम्हाला सतत मार्गदर्शन करत असतात खोब्रागडे मॅडम। त्यांनी आम्हाला 10वीला खूप सपोर्ट केलं आणि किती % मिळालं तुला? मला 70% मिळाले। शिक्षण कसं राहिलं इथलं? आता ही मनपाची शाळा आहेत, ही मनपाची शाळा असून खूप छान शिक्षण आहे आणि खोब्रागडे मॅडमने इथे 10वी काढली, त्यामुळे आम्ही खूप खुश आहे, कारण टीचर आम्हाला सतत मार्गदर्शन करत असतात आणि टीचरने आमच्यामुळे नवीन स्टाफ बोलावले 10वीला, त्यामुळे टीचरला खूप खूप थँक्यू। सुप्रिया राम वाकोडे 80% गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे। तिचे आई वडील सुद्धा मजुरी करतात, परंतु मुलीने शिक्षणात हार मानली नाही। या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं मुख्याध्यापिका चित्रा खोब्रागडे, शिक्षिका वैशाली विहिरे आणि क्लर्क ऋषभ आठवले यांनी पेढे आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलेत। मी मनपा शाळा क्रमांक 13 कुमारी वैशाली विहिरे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे। कालच 10वीचा निकाल लागले आहे आणि आमच्या शाळेचा अतिशय भरघोसपूर्ण निकाल लागलेला आहे आणि याचं सर्व श्रेय आमच्या मुख्याध्यापिका खोब्रागडे मॅडम यांना जाते। तसंच वेळोवेळी आम्हाला आपल्या अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त कलंत्रे सर यांचंसुद्धा आम्हाला नेहमी मार्गदर्शन राहतं। तशीच आमची शाळा PM श्रीमध्ये गेली असून आमच्या शाळेला भरपूर योगदान मार्गदर्शन प्रकाश मेश्राम सर यांचंसुद्धा आहे। आणि आधी ज्या ॲडमिशन होत नव्हत्या, तर या मागच्या वर्षीपासून 10वा वर्ग सुरू झाल्यामुळे भरघोस ॲडमिशन आपल्या शाळेला पूर्ण होत आहे। या यशात एक महत्त्वाचा वाटा आहे मनपायुक्त सचिन कलंत्रे आणि शिक्षणाधिकारी प्रकाश मेश्राम यांचा। त्यांच्या मार्गदर्शनामुळेच शाळेने उंच भरारी घेतली आहे, असं चित्रा खोब्रागडे यांनी सांगितलं आणि त्यांचे आभारही मानलेत आहे। मी चित्रा खोब्रागडे इथे शाळा क्रमांक 13ला मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे। जवळपास मी 2019 पासून इथे कार्यरत आहे आणि माझ्या शाळेचा मागल्या वर्षी 100% निकाल लागलेला आहे। ह्या वर्षी 80 म्हणजे 81 जवळपास 81% माझ्या शाळेचा 81% निकाल लागलेला आहे। त्यामध्ये सर्वात जास्त अस्मिता इंगळे हिला 80% मिळालेले आहे आणि तन्वी उके हिलासुद्धा 70% मिळालेले आहेत आणि त्यामुळे मला शाळेबद्दल खूप अभिमान वाटतो आहे, कारण की
ह्या एरियामध्ये आर्थिकदृष्ट्या भरपूर दुर्बल घटकातून विद्यार्थी आलेले आहेत आणि शक्यतोवर प्रगतीच होत आहे ह्या शाळेची आणि प्रशासनाची आम्हाला खूप साथ आहे. त्यामध्ये माननीय आयुक्त सचिन कलंत्रे सर यांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळतं. आम्ही ढेंगरे सर सिस्टीम मॅनेजर, मेघना वासनकर मॅडम उपायुक्त, तसेच अतिरिक्त आयुक्त मॅडम शिल्पा नाईक मॅडम यांचं सर्वांचं, तसेच आमचे शिक्षणाधिकारी प्रकाशजी मेश्राम यांचं नेहमी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन मिळतं. मागच्याच वर्षी ही शाळा सुरू झालेली आहे, 10वा वर्ग. फक्त ती शाळा 1ली ते 8वीपर्यंत होती. मागच्या वर्षी 9वा आणि 10वा वर्ग सुरू झालेला आहे. मागच्या वर्षी 100% निकाल लागलेला असून ह्या वर्षी 80% निकाल लागलेला आहे. आम्हाला ही आमच्या माननीय आयुक्तांच्यामुळे आम्हाला ही सुवर्ण संधी मिळालेली आहे आणि आम्ही त्या संधीचं खरंच सोनं करू. गरिबीतूनही शिकता येतं हे मनपा शाळा क्रमांक 13ने दाखवून दिलं. ही शाळा फक्त शिक्षण संस्था नाही तर एक प्रेरणास्थान बनली आहे. सिटी न्यूजच्या वतीने या विद्यार्थ्याचं आणि शिक्षकांचं मनपूर्वक अभिनंदन.